नमस्कार, मी क्रांती आणि माझ्या चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। कसे आहात? दिवाळी जवळ आलेली आहे। बऱ्याच जणांची लगबग सुरू आहे। घर साफसफाई करायचं आहे, त्याचबरोबर मुलांच्या एक्झाम्स चालू आहेत आणि भरपूर सगळा लोड आहे, कामाचा लोड आहे, सर्व काही आहे। बरेच जण खरेदी सुद्धा करत असतात। आता दिवाळीमध्ये खरेदी करणार नाही असं कोणी भेटेल का? निश्चितच नाही भेटणार। तर बऱ्याच जणांना आता हे सगळे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून वाटत असतं की आमच्या घरात देखील हे सर्व असावं, आमच्या घरात देखील ते सर्व असावं। कारण आता फोन असं झालं आहे की मी जरी सांगत आहे की तुम्ही श्रीयंत्र घ्या, तुम्ही हे घ्या, ते घ्या, किंवा मी माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला जर दाखवलं तर तुमच्या मनात देखील ते येणार की आपल्याला हे घ्यायचं आहे। निश्चितच तुम्हाला हे सर्व घ्यायचं आहे, परंतु कुठलीही गोष्ट घ्यायची आहे म्हणून घेऊ नका। कारण हे बघा, कुठलीही गोष्ट घ्यायची म्हणून घेतल्याने तुमचे दिवस कधीच पालटणार नाही आहेत। तुमची थॉट प्रोसेस कशी आहे, तुम्ही त्या गोष्टीला धरून काय विचार करता हे खूप महत्त्वाचं आहे। एखादी वस्तू घेतल्यानंतर तुमचं आयुष्य बदलेल असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चुकीचं आहे। मी तर म्हणते मग तुम्ही ती वस्तू घेऊच नका। जर तुम्हाला वाटत असेल श्रीयंत्र घरात आणलं आणि माझे दिवस पालटणार आहेत, तर असं अजिबात होणार नाही। श्रीयंत्र घरात आणल्यानंतर त्याला स्थापित करावं लागतं, त्याची पूजा अर्चा करावी लागते, त्याच्यावर तितके मंत्र जाप करावे लागतात, त्याच्यावर तितकं कुंकुमार्चन करावं लागतं, त्याला सिद्ध करावं लागतं, तेव्हाच तुमचे दिवस पालटणार आहेत। तुमचे कर्म चांगले असतील तरच तुमचे दिवस पालटणार आहेत। तुमचे विचार चांगले असतील त्या कुठल्याही वस्तू बाबतीत तर तुमचे दिवस पालटणार आहेत। जर तुम्ही कुठलीही वस्तू घेणार आहात आणि त्याच्यामध्ये तुमचं पॉझिटिव्हिटी असेल तरच तुमचे दिवस पालटणार आहे। जर तुम्ही कुठली गोष्ट घेत असताना कुठेही मध्ये किंतु परंतु शंका आणली तर अर्थात तुमचे दिवस पालटणार नाही आहेत। तुम्ही किती पूजा करा, काही करा, कुठलाही उपाय रेमेडी करत असताना लोकांच्या मनात हजारो विचार येतात की याने खरंच हे होणार आहे का, त्याने खरंच ते होणार आहे का? काही होत नाही अशाने। कारण तुम्ही तिथेच विचार करत असताना खरंच होणार आहे का प्रश्नचिन्ह तुमच्या मनात येत असतं। त्यामुळे तुम्हाला माहीत आहे की ते कधीच सक्सेस होत नाहीत। म्हणून आयुष्यामध्ये तुम्हाला जर कुठलीही गोष्ट हवी असेल, समोरच्याने एखाद्या वेळेस श्रीयंत्र दाखवलं तर त्याच पद्धतीने श्रीयंत्र आणायसाठी पळायची गरज नाही आहे। कारण हे बघा, तुम्ही जोपर्यंत ते श्रीयंत्र घरात आणून सिद्ध करत नाही आहात तोपर्यंत तुमचे लगेच दिवस कुठलेही पालटत नाही। प्रत्येक गोष्ट घडायला काही ना काही वेळ लागत असतो, तो वेळ प्रत्येकाला द्यावा लागत असतो। आता हे बघा, वसुबारसला तुम्ही घरामध्ये अर्थातच हे आणायलाच हवं की गाय आणि वासराची मूर्ती आणायलाच हवी, परंतु प्रत्येकाला शक्य आहे का हा थॉट विचार करा। जर पितळेची शक्य नसेल तर तुम्ही मातीची तर नक्कीच आणू शकतात। मातीची जरी तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही त्याचं छानसं ड्रॉइंग काढू शकतात किंवा तुम्ही गुगलवरून फोटो काढून कलर प्रिंट काढून त्याची पूजा करू शकतात। हे बघा, ऑप्शन आपल्याजवळ खूप सारे आहेत, परंतु तुम्ही त्याच्यासाठी कुठलीही गोष्ट घरात आणण्यासाठी भांडण करू नका। कारण तिथे तुमची व्हायब्रेशन्स घरातले नेगेटिव्ह होणार आहेत। कारण हे बघा, प्रत्येकजण आत्ता सध्या खूप म्हणजे ना म्हणतात ना, आता एकदम शॉर्टली त्यांना सक्सेस हवं आहे, पटकन सक्सेस हवं आहे, तसं नाही आहे। प्रत्येक गोष्ट सक्सेस हवी असतानाच तर स्ट्रगल करावाच लागतो। त्यामुळे श्रीयंत्र हवं असेल, जर तुमच्या आत्ता ऐपत नसेल तर निश्चितच तुम्ही महिन्याला 100-200 रुपये साठवून पुढच्या दिवाळीपर्यंत तर तुम्ही नक्कीच ते घेऊ शकतात। असा विचार करा की आपण ते घेऊ। त्याचबरोबर जर तुम्हाला श्रीयंत्र घेणं शक्य नसेल तर आत्ताच्या घडीला तुम्ही कमळगट्ट्याची माळ घेऊ शकता। ती तुम्ही स्वामी समर्थ केंद्र जे दिंडोरी प्रणीत आहे तिथे असतात त्या देखील तुम्ही घेऊ शकतात, किंवा तुमच्या लोकल मार्केटमध्ये जिथे तुमचं विश्वासाचं म्हणजे दुकान आहे तिथून तुम्ही घेऊ शकता। का सांगते हे बघा, श्रीयंत्र जितकं महत्त्वाचं आहे तेवढीच कमळगट्ट्याची माळ देखील महत्त्वाची आहे। जर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर तुम्ही हा कमळगट्ट्याची माळ नक्कीच खरेदी करू शकता। कमळगट्ट्याच्या माळेवर तुम्ही जे लक्ष्मीचे मंत्र म्हणणार आहात त्यानेच ती सिद्ध होणार आहे। हळूहळू करून त्या गोष्टी सिद्ध होतात आणि मग त्याचा इफेक्ट तुम्हाला घरामध्ये दिसायला सुरुवात होत असते। कमलात्मक मंत्र, त्याचबरोबर जितके जास्त तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, श्री सुक्त वगैरे ह्या सर्व गोष्टी त्या सर्वांवर पठण कराल तितकं ते सिद्ध होणार आहे, तितकं त्याच्यावर तुमचे पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स जाणार आहेत। त्यामुळे लक्षात घ्या की कुठलीही गोष्ट नाही आहे म्हणून पळत राहण्याऐवजी आत्ता दिवस आहेत सणाचे, तिथी खूप चांगली आहे, निश्चितच खूप चांगली आहे, परंतु जर तुमचं बजेट नसेल तर त्याच्या वाचून खरंच काही अडलेलं नाही। श्रीयंत्र घरात असावं
त्याचबरोबर तुम्हाला सांगते, आता जर तुम्हाला प्रायोरिटीवर आता कुठेही श्रीयंत्र जर तुम्ही घ्यायला गेलात तर ते 1000च्या पुढेच आहे. त्यामुळे प्रायोरिटीवर जे तुम्हाला शक्य आहे त्या वस्तू थोड्या थोड्या करून तुम्ही घेऊ शकतात. आता त्यातलं पहिलं म्हणजे कमळगट्ट्याची माळ तुम्ही घेऊ शकतात. कमळगट्ट्याच्या माळेनंतर जो येतो तो दक्षिणावर्ती शंख, तो तुम्ही घेऊ शकतात. देवघरातील घंटा तुम्ही चेंज करू शकतात. कारण हे बघा, घंटा जी आपण जिथे कुठे घंटानाद असतो किंवा जिथे कुठे सकाळ संध्याकाळ पूजेदरम्यान घंटानाद होत असतो, तिथे कधीही नकारात्मक ऊर्जा जास्त काळ स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जर कधी ऑब्झर्व केलं का, मंदिरामध्ये वगैरे जेव्हा घंटानाद होतो त्यानंतरचं तिथलं वातावरण किती प्रसन्न झालेलं असतं. त्यामुळे तुम्ही घंटा घ्या. घरामध्ये तुमच्या घंटा जर नसेल कोणाकडे तर आतापर्यंत तुम्ही घंटा घ्या. देवपूजेसाठी दक्षिणावर्ती शंख घ्या. त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ घ्या. आणि जर तुमचं त्यानंतर बजेट असेल तर तुम्ही श्रीयंत्र देखील तुम्ही खरेदी करू शकता. तसंच तुम्हाला सांगितलं आता की तुम्ही गोमती चक्र घेऊ शकता, तुम्ही पिवळ्या कवड्या घेऊ शकता. या सर्व गोष्टी लक्ष्मी मातेला आकर्षित करणाऱ्या आहेत, परंतु त्या सर्व एकत्र घ्यायला जाऊ नका. जे तुमचं आत्ता बजेट आहे ते तुम्ही घ्या आणि नंतर राहिलेलं आपला जो हिंदू धर्म आहे किंवा ह्या हिंदू संस्कृतीमध्ये जे आहेत ना, सणावारांची आणि शुभतिथींची कधीच काही कमतरता नाही. तुम्ही जेवढे तुमच्या मनात जेवढं शुभ येणार आहे तेवढीच तुमचं तिथी देखील शुभ होणार आहे. त्यामुळे असा विचार करू नका की हे आता शुभतिथी आहे मी आजच हे करेन, असं आहे अजिबात नाही. आजच हे करेन, कदाचित तुमच्या घरातील फॅमिली मेंबर्सना कदाचित नाही आवडणार की बऱ्याच ठिकाणी असे क्लॅशेस होतात की ह्या सर्व गोष्टी एकत्र घ्यायची काय गरज होती. जिथे असे क्लॅशेस होतात किंवा नवरा बायकोंमध्ये किंवा घरात कोणाचेही तुम्ही असं बोलणं ऐकतात, तेव्हा कुठे ना कुठे ती गोष्ट आणल्यानंतर त्या गोष्टीचा काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे हळूहळू कुठल्याही गोष्टी चेंजेस करायला सुरुवात करा. आता हे बघा, जी वसुबारसची पूजा आहे किंवा काय ते मी सांगेन तुम्हाला. तर समजा हे असं करा किंवा ते तसं करा, परंतु जर तुमच्या घरामध्ये पूर्वापार जर चालत आलेली कुठलीही गोष्ट असेल तर ती तुम्ही तोडून मी सांगेल ते कराल का? अर्थातच नाही करणार. कारण हे बघा, कुठल्याही गोष्टी आहेत त्या लगेच म्हणजे चेंज होत नाही आणि प्रत्येक गोष्ट लगेच चेंज करायला गेलं की तिथे भांडणं होतात. त्यामुळे लक्षात घ्या, कुठल्याही गोष्टी लगेच चेंज करायला जाऊ नका. हळूहळू सर्व गोष्टी चेंज होतील. फक्त तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा आणि घरामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वसुबारसला तुम्ही जर शक्य असेल तर पितळेची मूर्ती तर तुम्ही गायवासराची नक्की आणा. नसेल शक्य तर तुम्ही मातीची घेऊन येऊ शकता. त्याचबरोबर जर तेही शक्य नसेल तर तुम्ही एक कलर प्रिंटआउट निश्चितच काढू शकता. तुम्हाला त्याची पूजा करायची आहे. एवढं लक्षात घ्या, प्रत्येक गोष्टीला सबस्टिट्यूट आहे, प्रत्येक गोष्टीला ऑप्शन आहे, तो आपणच शोधायला पाहिजे. जास्त प्रत्येक गोष्टीसाठी इतकं पळत राहून काही उपयोग नाही की जेणेकरून तुम्ही कुठलीही गोष्ट बघा, जितकं तुम्ही पळणार ती गोष्ट तुमच्यापासून तितकीच लांब पळणार. म्हणून शांत राहा. कुठल्याही गोष्टींनी चिडचिड घरामध्ये आत्ता ह्या सणासुदीच्या दिवसांमध्ये होणार नाही याची काळजी घ्या. आणि सांगितलेल्या वस्तू जर शक्य असतील तर नक्की घेऊन या आणि नसतील शक्य तर हळूहळू घेऊन या, परंतु त्या आणायचा प्रयत्न करा. एवढंच सांगणं आहे. कारण ह्या सर्व गोष्टी जसं की श्रीयंत्र, कमळगट्ट्याची माळ, वसुबारसला लागणारी गाय वासराची मूर्ती आणि गोमती चक्र, त्याचबरोबर पिवळ्या कवड्या, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या लक्ष्मी मातेला आकर्षित करणाऱ्या आहेत आणि त्या तुम्ही नक्कीच घेऊन या. पण जर तुमचं बजेट नसेल तर नक्की हळूहळू घेऊन या. त्याला सुद्धा जोड द्यायला सांगते. गुलाबाचं अत्तर जे मिळतं ते तुम्ही घेऊन या. गुलाबाच्या अगरबत्त्या ज्या मिळतात त्या तुम्ही घेऊन या. चंदनाच्या अगरबत्त्या असतात त्या देखील तुम्ही घेऊन येऊ शकता. कारण लक्ष्मी पूजनाला गुलाब आणि चंदन ह्याची जर अगरबत्ती लावली तर निश्चितच लक्ष्मी माता आपल्याला खूप म्हणजे प्रसन्न होईल. घरातील वातावरण देखील त्याने प्रसन्न होणार आहे. छोटे छोटे उपाय आहेत. गुलाबाचं पाणी, गुलाबजल, गुलाब अत्तर, गुलाबाचं जे आहे त्याने तुम्ही त्या दिवशी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी लादी पोछा करत असताना ते पाणी थोडंसं टाका, अत्तर टाका, घर सुगंधित ठेवा. बघा मन कसं प्रसन्न होते. आणि व्हिडिओला देखील लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.